रॅपिड ॲक्शन फोर्सला तैनात करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, सध्याची काय परिस्थिती आहे, पोलीस आता काय बोलतायत आणि आंदोलकांकडून काय प्रतिक्रिया आहे एक्झॅक्ट? आपण या ठिकाणी पाहत आहोत की अर्धा एक तासापासून या ठिकाणी मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मुंबईचा हा जो मुंज चौक आहे तो रिकामा करावा यासाठी खरं विनंती केली जात आहे। मात्र जे मराठा बांधव आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रिकामा करणार नाही अशी वारंवारची आपण बघतो की जी भूमिका ती मांडली जात आहे। आणि याच माध्यमातून आपण बघतो हे सर्व मराठा बांधव रस्त्यावरती उतरून त्या सगळ्यांनी खरं हा प्रमुख चौक आहे तो खरं अडवून ठेवलेला आहे। या ठिकाणाहून मागच्या 2 ते 3 तासापासून कोणतीही गाडी खरं या ठिकाणाहून निघालेली नाहीये। आणि आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांनी जे आवाहन सगळ्यांना केलेलं होतं त्या आवाहनानंतर सुद्धा आपण बघतो की मुंबईचा हा जो मुख्य रस्ता आहे तो अजूनही या ठिकाणी बंद आहे। आणि याच संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार जे मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र अजूनही तोडगा याच्यावरती निघालेला नाहीये। आता पुढच्या आणखी किती तास मुंबईचा हा मुख्य जो रस्ता आहे तो बंद असणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं या ठिकाणी तर सगळे जे मराठा बांधव आहेत ते मुख्य या चौकामध्ये सगळे पसरलेले आहेत आणि जागोजागी ठिय्या खरं या ठिकाणी मांडलेला आहे। याच ठिकाणी पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे। सोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। जर कोणतीही परिस्थिती उद्भवली तर यंत्रणा सज्ज असावी यासाठी ही संपूर्ण काळजी घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आणि आपण आताही पाहत आहोत की मुंबई पोलिसांच्या वतीने स्पीकरच्या माध्यमातून वारंवार जे आहे ते मराठा बांधवांना खरं आवाहन केलं जात आहे। मात्र तोडगा अजूनही निघालेला नाहीये। त्याच्यामुळे पुढचा अजून किती वेळ ही संपूर्ण वाहतूक जी ठप्प असणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। अर्थातच रुपाली, आपण बघतोय आणि आता हे दृश्य काही दिसत आहेत ज्यामध्ये केस कापताना वगैरे आंदोलक दिसत आहेत, हे नेमकं काय सुरू आहे? आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आपण पाहतो या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत ते मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हे जर दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत की मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र या ठिकाणी कोणताही तोडगा निघत नाहीये। जे पोलीस अधिकारी आहेत ते मागच्या जवळपास 1 तासापासून हाच प्रयत्न करत आहेत की त्यांची समजून काढली जाईल। त्याच्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे तो तर या ठिकाणी निघाला आहे। आपण पाहतो प्रवीण मुंडे पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी सुद्धा या ठिकाणी त्यांनी येऊन खरंतर बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर आपल्यासोबतच सर त्यांनी मी वारंवार त्यांना आवाहन करत आहे तर आपण पाहत आहोत की प्रवीण मुंडे स्वतः पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मराठा बांधवांशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या ठिकाणी ठिय्या जो आहे तो पोलीस मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी मांडला जात आहे। आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की पोलिसांचे जे प्रयत्न आहे ते त्याला कुठेतरी यश येत नाहीये। आणि हे झाल्यानंतर आपण पाहत आहोत की या ठिकाणी त्यांना बोलण्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता हा तोडगा कसा निघेल खरं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून कोणतं आवाहन केलं जात आहे का ते खरं तर पाहणं महत्त्वाचं आहे। आणि मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी मुंबईकर वेठीस धरला जात आहे। मुंबईची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण वाहतूक सुरळीत व्हावी, हा तोडगा निघावा यासाठी मुंबई पोलिसांचा खरं तर हा प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यामुळे आता मुंबई पोलीस त्याच्या पुढे जाऊन कोणतं पाऊल उचलतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। अर्थातच रुपाली, काय नेमकं होतंय बघणं महत्त्वाचं आहे। आपल्याकडून अशी अपडेट घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।